नमस्कार मंडळी, वेलकम टू महाराष्ट्रीयन तडका. तर चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत पटकन झटपट होणारा असा पनीर पुलाव. बघू शकता, आहा हा, खूपच सुंदर असा पनीर पुलाव झालेला आहे. कमी साहित्यामध्ये आणि पटकन होतो. त्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, काजू, मटार, तूप, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे खडे मसाले. त्यामध्ये इथे घेतलेले आहेत तमालपत्री, शहाजिरे, लवंग, मिरे आणि वेलची आणि 3 कप तांदूळ. तर चला मग बनवूया पनीर पुलाव. एका पॅनमध्ये आपण हे तूप टाकून घेऊया. तूप छान गरम झालं की यामध्ये आपले खडे मसाले जाणार आहेत: शहाजिरे, मिरे, लवंग, वेलची, तमालपत्री. अजून काही तुम्हाला आवडत असतील मसाले तर 1-2 तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. मी इथे एवढेच मसाले घेतलेले आहेत. छान मसाले आपले परतून घ्या. मस्त असे तडतडले, पुलावला असा मस्त फ्लेवर येईल. पुलाव हा आपला अप्रतिम बनेल. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत काजू आणि मटार. इथे मटार मी फ्रोझन वापरलेले आहेत. थंडीचे दिवस चालू आहेत तर बाजारामध्ये खूप सारे मटार आलेले आहेत. तेही तुम्ही इथं वापरू शकता. फक्त ते मटार वापरायच्या आधी तुम्ही एक 5 ते 10 मिनिट ते वाफवून घ्या. छान मटार परतून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, तीही छान परतून घेऊया. त्यानंतर इथे आपण स्वच्छ असे धुतलेले तांदूळ ॲड करणार आहोत. हे तांदूळ आपण छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला या तांदळाला लागेल. बघू शकता, सुंदर असा कलर येत आहे. हळूहळू छान असं परतून घ्या, ज्यामुळे याला तुपाची फोडणी मिळाली आहे. तर पुलाव हा आपला खूपच स्वादिष्ट आणि अप्रतिम होईल. छान तांदूळ मिक्स झालेला आहे, कलरही सुंदर आलेला आहे. तर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये मी 3 कप तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच कपनी मी इथे 9 कप पाणी टाकलेलं आहे. हे मेजरमेंट पुलाव बनवण्यासाठी परफेक्ट आहे. यानंतर थोडंसं तिखटपणा हवा म्हणून इथे मी थोडीशी मिरची टाकलेली आहे. चवीनुसार याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि छान आपण एक वाफ काढून घेऊया. तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान पनीरचे हे क्यूब आपण तळून घेणार आहोत. अलगदपणे हे छान पनीर आपण इथे हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे तळून घेऊया. 1-2 मिनिटांनी हे आपल्याला उलटापलट करायचे आहेत. तर छान पनीर इथे तळून घेऊया. छान इथे कलर आलेला आहे पनीरला आपल्या. या पद्धतीने सगळे पनीर आपण इथं तळून घेणार आहोत. मंडळी, नक्की करून बघा पनीर पुलाव, नक्की आवडेल. तळलेले पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्यानंतर इथे आपल्याला एक वाफ आलेली आहे. यामध्ये इथे मी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे. त्यानंतर एकदा आपण हे छान तांदूळ सगळे मिक्स करून घेऊया. त्यामुळे पुलाव हा आपला छान मोकळा होईल. तांदूळ छान मिक्स झाल्यानंतर आपण अजून एक वाफ काढून घेऊया याची. बघू शकता, छान पुलाव आपला तयार झालेला आहे. यामध्ये आपण तळलेले पनीर ॲड करायचे आहेत. या पद्धतीने मी इथे पनीर ठेवलेले आहेत. पनीर तळल्यामुळे थोडेसे हार्ड झालेले असतात. त्यानंतर आपण पनीर ठेवून हलकीशी 1-2 ते 3 मिनिट आपण याची वाफ काढून घेऊया. त्यामुळे पनीर हे आपले सॉफ्ट होतील आणि पुलावही आपला छान टेस्टी होईल. तर 1-2 मिनिट आपण याला वाफ देऊन घेतलेली आहे. बघू शकता. आणि इथे आपला पनीर पुलाव हा तयार आहे. सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा मला पनीर पुलाव कसा झालेला आहे. बघू शकता, एकदम मोकळा असा आपला राईस झालेला आहे. मस्त असा मोकळा मोकळा पुलाव आपला